पार पडताय त्याला सामन्याकडे प्रसाद दाखल झालाय. पहिली रेडसाठी रेड व्हॅलेट करणार आहे पूर्ण. अर्थातच पहिलीच रेड आहे त्यामुळे फुल रन संघ असणार आहे. 7 खेळाडू असणार आहे. बोनस ऑन असणार आहे. सेमी फायनलचा मेगा फायनलचा सामना आहे. लाईन बंदी काम पार पाडायचं आहे. लाईन बंद दोघे प्रदीप डिफरन्स साहेब आपण सुद्धा राहायचं आहे. लाईनमनचं काम आपण पार पाडायचं आहे. आता मात्र आले या आपल्या देवरुख नगरातील एक बँजो मास्टर म्हटलं जातं, जी आपल्या हाताच्या कला कौशल्याने बँजो हातवण्यात, परंतु त्याला जरबंद करण्यात जबरदस्त असा टॅकल करण्यात यशस्वी ठरलाय. तो म्हणजे हा दुसरे हरिभाई मावशी संघाचा हा रेडर डिफेंडर सॉरी आता मात्र उतरला बाहुबली फार माळवासी बाहुबली रोशन कांबळे बोनसचा भाषा. परंतु आज आपल्याला रोशन कडून बोनस काय जास्त बघायला मिळाले. बोनस घेताना जास्त प्रयत्न रोशनचा चालला नाही. संयमी खेळून प्रसादच्या खांद्यावरती दिली होती रेडरची धुरा आणि शेवटच्या क्षणाला अंतिम सामनापर्यंत आपल्याला खेळायचं त्यामुळे थोडस वेट करत होता. आणि आता मात्र हा मेगा सेमीफायनल आहे आणि सेमीफायनल मधून जायचं आहे आपल्याला मेगा फायनल. त्यामुळे रोशनला कुठेतरी पूर्ववत व्हावं लागणार आहे. रोशनला पूर्ण रेडरचे धुरा आपल्या खांद्यावर थर्रे डाय करू या मरूची स्थिती असताना श्री गणेशा तर झालेला आहे. महापुरुष संघ बघूया डिफेंडरच्या स्वरूपात श्री गणेशा करतोय की रेडरच्या भूमिकेत, परंतु आता असणार आहे ती थर्रे डू हर डाय बोनस ऑन असणार आहे. अजूनपर्यंत बोनसचा प्रयत्न केला जाईल का प्रसाद कडून बघूया. अतिशय सुंदर बोनस येण्याचा प्रयत्न प्रसाद कडून झाला. पुन्हा एकदा आले विक्की विसाळे रनिंग हँड टच करण्यात मध्ये माहीर. रोशन कांबळे पुन्हा एकदा सज्ज झालाय. रोशनला काम करावं लागणार आहे. अगदी मेगा फायनल मध्ये दाखल व्हायचं आहे त्यामुळे संयमी खेळी करत रोशनला थांबावं लागणार आहे. पिच वरती जास्तीत जास्त रोशनला रेड पूर्णपणे रेड आपल्या खांद्यावर घ्यावं लागणार. बोनसचा प्रयत्न बोनस तर करण्यात यशस्वी झालाय तो म्हणजे रोशन. बोनसचा भाषा मी म्हटलं पुन्हा एकदा विक्की मिसाळे जो ऑर्गन मास्टर आपल्या देवरुख मधील एक असा मोठं नाव ऑर्गन मास्टर म्हटलं जातं. अगदी आपल्या उंगलीच्या इशाऱ्यावर अगदी ऑर्गनला जसा बोलतो करतो तसा हा विक्की मिसाळे. बघूया या मैदानावर या लाल मातीतील खेळावरती या कबड्डीच्या पटलावरती काय जादू करेल. परंतु प्रथमेश रोशन दाखल झालाय तो म्हणजे या महापुरुष खालच्या संघाच्या या प्रांगणामध्ये संघ असणार आहे. 7 खेळाडू आहेत समोर. बोनसचा पुन्हा एकदा प्रयत्न आहे. आता मात्र पाटला करून गडी मारण्याचा प्रयत्न केला. बोनस पण सिंगल पॉईंट अशा तऱ्हेने पुन्हा एकदा विक्की मिसाळे वर्सेस रोशन असा रंगता सामना आपल्याला इथं पाहायला मिळतोय. तो म्हणजे विक्की मिसाळेला जरबंद करण्यात यशस्वी ठरले. बघा प्रसाद दिनेशने थोडीशी भिंत दिनेशची डिफेन्सची आडवी आली. प्रसादने काम केलंय थोडासा थाय होल्ड केला आणि जरबंद करून विक्की मिसाळे पाठवला सिटिंग ब्लॉकच्या दिशेनं. सिटिंग ब्लॉक मध्ये जाताना दिसतोय रोशन कांबळे. बाहुबली बोनस देण्याचा प्रयत्न तर परंतु बोनस ऑफ असणार आहे. 5 खेळाडू त्यामुळे बोनस नसणार आहे. कुठेतरी गडी मारण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे रोशनला. थोडस संयमी खेळी करतोय कुठेतरी वेळ काढून सत्र अवलंबतोय. सुखरूप माघारी परतलाय कोणताही आणि न करता. आता 9 नंबर जर्सी परिधान केलेला खेळू. आता दोस्ती हरिभाऊ महाबाशी संघाला माहित आहे की विक्की मिसाळे सारखा आता रेडर बाहेर बसलाय. तोपर्यंत प्रसाद आणि रोशनला काम करावं लागणार. डिफेन्सला काम करावं लागणार आहे दोस्ती हरिभाऊ माळवाशी संघाच्या. प्रसादची असते संयमी खेळी शांत खेळी करणारा हा प्रसाद. कुठेही चेहऱ्यावरती राग रुसा नसणारा आणि संयमी खेळी अगदी स्मित हास्यामध्ये खेळी करणारा हा प्रसाद. एखाद्या खेळाडूची ओळख असते संयमी खेळी म्हणजे खेळाडूची ओळख निर्माण करण्यात खेळाडू यशस्वी होतात. 9 नंबर जसे परिधान केलेला खेळाडू
पुन्हा आलाय पुनराव संघासमोर पुन्हा सुखरूप माघारी परततोय त्रुटीत का प्रसाद थरे डू ऑर डाय थरे प्रसाद मध्ये 5 खेळाडू आहेत 5 खेळाडू समोर प्रसाद आहे नात्याने गडी मारण्याचा तर प्रयत्न प्रसाद कडून चालू आहे बघूया डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात गडी मारण्याचा प्रयत्न आहे प्रसाद कडून बघूया प्रसाद काय करेल आणि अशा तऱ्हेने मला पुढे आलेला आहे बघूया प्रसादला जेर बंद केलंय अजून विक्की बाहेर आहे थर्ड पुन्हा एकदा 12 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू दाखल झालाय या महावर्षी संघाच्या प्रांगणामध्ये विक्की सरकार रेडर सिटिंग ब्लॉक मध्ये आहे 12 नंबर जर्सी परिधान केलेला मेहनत करावी लागणार आहे विक्कीला आतमध्ये आणावं लागणार आहे कारण थर्ड रेड असल्यामुळे परंतु चौडा टॅकल करण्यात यशस्वी ठरलाय काय चौडा टॅकल होतोय बघा महावर्षी संघाकडून सुरेख असं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय रोशन मध्य रेषेपर्यंत सरसावलाय वेळ काढू सत्र अवलंबतोय सुखरूप माघारी परतलाय पुन्हा एकदा 9 नंबर जसे परिधान केलं खेळाडू आलाय 7 खेळाडू समोर या महावर्षी संघाच्या प्रांगणामध्ये कुठेतरी थर्ड रेड चा वापर करण्याचा प्रयत्न चालू आहे महापुरुष खालच्या संघाकडून थर्ड रेड वरती आमंत्रण दिलं जात आहे महावर्षी संघाला परंतु प्रसाद दाखल झालाय गॅरेज मध्ये बघूया प्रसाद काय करतो की महापुरुष खालच्या आळी संघाची थोडीशी रणनीती आहे त्याच्यावरती विचार करून प्रसादला खेळावं लागणार आहे या तर रोशनला खेळावं लागणार आहे कारण हा अंतिम क्षण यायचा वेळ आहे कारण या सामन्यातून जो विजयी होईल तर नक्कीच महामुकाबलामध्ये जाऊन समोर जो जुगाई कुसुम संघ आहे या जुगाई कुसुम संघाशी लढत होणार आहे थर्ड रेड मग मी मगाशीच म्हटलं होतं की महापुरुष खालच्या संघाचा जी रणनीती आहे ती थर्ड रेड वरती रणनीती आहे कारण मगाशी सुद्धा थर्ड रेड वरती प्रसाद आला होता प्रसादला जेरबंदी केलं होतं मगाशी सुद्धा 5 खेळाडू होते आता ही 5 खेळाडू आहेत परंतु प्रसाद कडून थोडीशी चूक होते कुठेतरी गडी मारण्यामध्ये थोडीशी जलद गतीनं चूक होते प्रसाद कडून आता पण प्रसाद कडून तशीच चूक होते बघूया काय होते पूर्ण संघ हालता झुलता ठेवतोय प्रसाद रेडर बाद होतोय 4-5 महापुरुष 4 आणि महावर्षी 5-4-4-5 शेवटचा क्षण बघूया कोणाच्या बाजूला असणारा या विजयाचा कल श्री साई मित्र मंडळ कर्ली आयोजित एक पप्पू चाळके आणि सुजित चाळके यांची एक आठवण रूपी हा साई चषक आयोजित केला या सत्यनारायणच्या महापूजेनिमित्त श्री साई मित्र मंडळ कर्ली आयोजित भव्य अशा विद्युत प्रकाश झोतामध्ये चालू असलेल्या पंचक्रोशीतील आमंत्रित संघ आणि अशा तऱ्हेने बघूया विक्की मिसाळे थोडासा आक्रमण झालेला दिसतोय 2 गुणांची कमाई करतोय आता मात्र रोशनला पूर्ण धुरा सांभाळावी लागणार आहे आपल्या संघाची कुठेतरी विक्की आक्रमक झालाय रोशनला आक्रमक व्हावं लागणार आहे थोडीशी संयमी खेळी करावी लागणार आहे शांत गतीनं माइंड गेम करावं लागणार आहे बोनसचा बादशाह ज्याचा म्हटलं जातो तो रोशन कांबळे आणि आता मात्र विक्की दाखल झालाय तो म्हणजे
चला सामन्याकडे वळूया. थोडस लाईनमॅनने आपलं काम पार पडलंय. बोनस लाईन थोडी रेखाटली गेली. रोशन कांबळे थोडीशी संयमी खेळी करावी लागणार आहे. रोशन कांबळे हा महापुरुष कालच्या वेळी एक मातबर संघ आहे आणि या संघासमोर रोशन कांबळेला मेहनत करावी लागणार आहे. परंतु समोर असणार आहे तो रेडर विक्की मिसाळे. रोशन प्रमोद यांच्यावरती आक्रमण चढवलंय. विक्की मिसाळे संयमी खेळी करत शांत गती निदान उभं राहून अचानकपणे हमला करून प्रमोद यांना बाद केले. आता मात्र रोशनला ते काम करावं लागणार आहे. कुठेतरी लोन होण्यापासून संघाला वाचवावं लागणार आहे आणि अशा तऱ्हेने बोनस घेण्यात यशस्वी ठरलाय. बोनस घेतलाय. चालू सामना संपायला शेवटची 5 मिनिटे आणि प्रथमेश बाद होतोय. रोशन बाहुबली रोशन कांबळे या महापुरुष पंचेचाळीस संघाच्या समोर बोनस कमाई. विक्की मिसाळे सुपर टॅकल असणार आहे. बघूया 2 खेळाडू समोरच्या बंद करण्यात यशस्वी ठरले. महावासी संघाचे खेळाडू 2 गुणांची कमाई. सुपर टॅकल करून 2 गुणांची कमाई करतोय रोशन. आता मात्र रोशनला थोडीशी संयमी खेळी करावी लागणार आहे महापुरुष पंचेचाळीस संघाच्या समोर. बघा रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळते. या सेमीफायनल दुसऱ्या सेमीफायनलची रंगतदार लढत मगाशी सेमीफायनल झाली होती. त्यामध्ये दुगाई कुसुम संघ जाऊन मेगा फायनल मध्ये दाखल झाला. चूक झाली. आता मात्र 4 नंबर जर्सीवाल्याकडून चूक झाली. पुन्हा एकदा 9 नंबर जर्सी प्रदान केलेला आहे खेळाडू. आता मात्र संघ असणार आहे 4 खेळाडूंचा. या माळवासी संघ 4 खेळाडू. या 4 खेळाडूंसमोर आता मात्र प्रयत्न दीपक लाईनमन बसवून घे सगळ्यांना. सर एकाला लाईनमन ठेवा सर. सगळे आउटलाईनला बसवून घे. एकाला ठेवा. खाली बसव सगळ्यांना. आउटलाईनला खाली बसव. रोशन कांबळेला जेरबंद करण्यात यशस्वी झाल्यानंतर परंतु बघूया किती गुणांची कमाई असताना रोशन कांबळे बाहुबली थोडासा आक्रमण झाला. 45 असताना 3 गुण सुपर रेड करण्यात यशस्वी ठरला रोशन कांबळे. विक्की मिसाळे अजूनपर्यंत मैदानात आहे. जोपर्यंत विक्की मैदानामध्ये आहे तोपर्यंत अशक्य तिशक्य गोष्ट करण्याची धमक विक्की मध्ये आहे. बोन एका गुणाची कमाई केली. चालू सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. चालू सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. अजूनपर्यंत विक्की मिसाळे सारखा एक रेडर या महापुरुष खेळाडू संघामध्ये आहे. जोपर्यंत विक्की मैदानावरती आहे तोपर्यंत विक्की नक्कीच आपल्या संघासाठी योगदान देऊ शकतो आणि तेवढी त्याच्यामध्ये दमखम आहे. त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे विक्की मध्ये. तेवढी विक्की मिसाळे करू शकतो आपल्या संघासाठी. ज्याप्रमाणे रोशन कांबळेने केलं त्याप्रमाणे विक्की मिसाळे. टाइम आउट ओव्हर झालेला आहे दोन्ही संघाची की नाही ना? नाही विक्की मिसाळे मी मगाशी म्हणलं होतं विक्की मिसाळेकडे एवढी दमखम आहे की नक्कीच तो कुठंतरी पारड आपल्या संघाच्या बाजूने झुकवू शकतो. काहीशे मिनिटं शिल्लक असताना बघा आक्रमण पवित्रा विक्की मिसाळेने अनुभवलेला आहे. आक्रमक पवित्रा करताना दिसतो विक्की मिसाळेला. विक्की मिसाळेला जेरबंद करण्यात दिनेश कांबळे यशस्वी ठरलाय. जेरबंद केला गेलाय. मला वाटतं प्रसादने जेरबंद केलाय. प्रसादने जेरबंद केला आणि जाग्यावर जपून ठेवला. दोन्ही थाय होल्ड केल्या आणि रोशन कांबळे
सुपर टॅकल ऑन असणार आहे. 3 खेळाडूंसमोर आहे. थोडीशी संयमी खेळी आहे. वेळ काढू सत्र अवलंबतोय तो म्हणजे रोशन कांबळे. त्याला माहिती आहे कुठेतरी बाजी सर चालू सामना संपायला शेवटची 2 मिनिटे, परंतु एम्प्टी रेट टाकून थोडस अडचणीत टाकावं लागणार आहे. परंतु 16 नंबर जसे प्रदान केला हा खेळाडू दाखल झालाय. तो पण छोटासा खेळाडू आहे. कुठेतरी थर्ड रेटचा प्रयत्न करतायत असं दिसतंय. प्रसाद पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन असताना 3 खेळाडू आहेत. कुठेतरी सुपर टॅकल जर का झालं तर कुठे हानी होऊ शकते. माळवाची संघाला संयमी खेळी करावा लागेल. एक वेळ काढू सत्र अवलंबून माइंड गेम खेळावा लागेल. कारण कबड्डीचा जो गेम आहे तो जेवढा ताकदीचा त्याही पेक्षा युक्तीचा गेम आहे कबड्डीचा. आणि अशा तऱ्हेने रनिंग हँड टच करण्यात प्रसाद यशस्वी ठरला. मी मगाशीच म्हटलं होतं एम्प्टी रेड काढून चालणार नाही, कारण तर रेडचा प्रयत्न करणार महापुरुष काळच्या संघ चालू सामना संपायला शेवटचं मिनिट आहे. अंतिम मिनिट. बोनसची कमाई करते. आता मात्र सुपर टॅकल पुन्हा एकदा ऑन असणार आहे. बघूया काय होईल. 2 खेळाडू आहेत अगदी चित्त्यासारखी झेप मारून झेप बंद करतात का बघूया. रोशन कांबळे बाहुबली रोशन कांबळे. रोशनला प्रयत्न करावा लागणार आहे. कुठेतरी एक गुणाची कमाई करावी लागणार आहे रोशनला. जर का लोन झाला तर नक्कीच आपल्या संघाला आपण मेगा फायनल मध्ये जाऊन मेगा फायनल मध्ये नेऊ शकतो आपल्या संघाला. 16 नंबर जसे परिधान केला हा खेळाडू थोडस पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होता. बोनसची कमाई करतोय. बोनस एक गुणांची कमाई करतोय. शेवटच्या क्षणापर्यंत 80 मिनिटे काहीसा क्षण शिल्लक असणार आहे या सेमीफायनलचा. मेगा फायनल मध्ये अगोदरच जाऊन टपलेला असं संघ आहे तो म्हणजे जुगाई कुसुम संघ. आणि त्याच्या समेत खेळण्यासाठी कोणता संघ येतोय तो बघूया. आणि अशा तऱ्हेने मेगा फायनल मध्ये जाऊन टपलेला संघ जुगाई कुसुमच्या विरुद्ध लढण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे दोस्ती हरिबत माळवाची संघ. माळवाची संघ आपण मैदानावरतीच थांबायचा आहे. माळवाची संघ आपण मैदानामध्येच थांबायचा आहे. तो वॉर्मअप करायचा. लगेचच आपण मेगा फायनल खेळून घेऊया. लगेच जुगाई कुसुम संघाला थर्ड अँड फायनल पण आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.